आपल्यासोबत कायदेतज्ञ असीम सरोदे सर आहेत. सर, मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठामध्ये एक जनहित याचिका दाखल केलेली आहे. नक्की या याचिकेमध्ये काय म्हटलंय? अशोक खराचं जे प्रकरण संपूर्ण राज्यानं पाहिलं त्यानंतर खरं तर अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याचं नक्की प्रभावी अंमलबजावणी होते का, यावरती बरीच चर्चा झाली. जनहित याचिकेमध्ये नक्की काय म्हटलं? डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांनी 2003 मध्ये मसुदा तयार केला आणि तो सरकारकडे सादर केला, पण त्यांना सातत्याने पाठपुरावा करावा लागला की हा कायदा झाला पाहिजे. आणि शेवटी पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री होते, पण त्यापूर्वी डॉक्टर दाभोळकरांची हत्या झाली आणि मग हत्या झाल्यावर हा कायदा अस्तित्वात आला 2013 मध्ये. आणि तेव्हापासून आत्तापर्यंत त्या कायद्याच्या अंमलबजावणीसाठी नियमच नाही आहे. तर सरकारची ही जी उदासीनता आहे की एकीकडे बुवाबाजी वाढत आहेत, अशास्त्रीय अवैज्ञानिक लोक वाढत आहेत. आता तो संगमनेरचा बाबा पण एक परत चर्चेत आलेला आहे. तर सातत्याने हे बाबा बुवाबाजी करणारे हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन सगळ्या धर्मातले जातीतले आहेत. हे सगळेजण आपल्याला दिसतात, पण त्यांच्यावर कारवाई होत नाही. पोलीस म्हणतात की तक्रार करा. तक्रार करण्याची गरज नाही, पोलिसांना स्वतःहून सुद्धा दखल घेण्याचे अधिकार आहे. आता या पार्श्वभूमीवर कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी नियम असणं, म्हणजे रूल्स त्या कायद्याचे असणं हे अत्यंत आवश्यक आहे, ज्याच्यामुळे कायदा मजबूतीने अंमलबजावणीच्या पातळीवर टिकून राहतो. तसं होताना दिसत नाही. आणि त्यामुळे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती कोल्हापूरच्या प्रमुख सीमा पाटील आणि त्यांच्यासोबत इतर 8-10 जणांनी मिळून ही जनहित याचिका दाखल केलेली आहे कोल्हापूर उच्च न्यायालयामध्ये. आणि त्याच्यात मागणी करण्यात आलेली आहे की तात्काळ पद्धतीने रूल्स तयार करण्यात यावे. त्यानंतर जे दक्षता अधिकारी पोलीस स्टेशनला असले पाहिजे, ते पोलीस अधिकारी अंधश्रद्धा निर्मूलनासाठी दक्षता अधिकारी नेमले पाहिजे. त्यानंतर त्यांचं सातत्याने ट्रेनिंग झालं पाहिजे. आणि जे व्हिडिओ व्हायरल झालेले आहेत ज्याच्यामध्ये महिलांचं शोषण होताना दाखवलेलं आहे, ते व्हिडिओ त्वरित सामाजिक माध्यमांवरून काढून टाकले पाहिजे. सरकारने ते पुढाकार घेऊन डिलीट केले पाहिजे. आणि जे तक्रार देतात त्यांना संरक्षण देण्याची काहीतरी योजना असली पाहिजे. कारण की बुवाबाज आणि हे गोंदुगिरी करणारे जे महाराज आहेत हे सगळे खूप ताकदवान झालेले आहेत. त्यांना राजकीय आश्रयसुद्धा मिळालेला आहे. त्यामुळे तक्रार देणाऱ्याची आयडेंटिटी रिव्हील व्हायला नको, अशा प्रकारे विक्टीम प्रोटेक्शन प्रोटोकॉल पोलिसांनी तयार केली पाहिजे, अशी मागणी याच्यात केली आहे. अशोक खराचं प्रकरण आपण पाहिलं तर अशोक खरातनं काय हजार कोटींची संपत्ती जमवलेली आहे की जो कर्मकांड असेल, देवधर्माच्या पूजेच्या नावाखाली महिलांचे तो लैंगिक अत्याचार करायचा, अशी जी बुवाबाजी वाढत चाललेली आहे त्याच्यावरती नक्की सरकारनं काय नियंत्रण आणावं असं तुमचं म्हणणं आहे? सरकारला आणि पोलिसांना स्वतःहून दखल घेण्याचे अधिकार आहे, म्हणजे विशेषतः पोलिसांना. जेव्हा एखाद्या बाबाचं प्रस्थ वाढते, तिथे राजकीय नेते जातात, अनेक मोठे मोठे लोक जाताना दिसतात, तेव्हा त्याच्याबद्दलची शहानिशा पोलिसांनी स्वतःहून केली पाहिजे. ते अधिकार त्यांना आहेत. कोणीतरी तक्रार करेल आणि मग आपण काहीतरी करू असं वातावरण सातत्याने ठेवल्यामुळे बुवाबाज लोकांचं फावते आणि त्यांची अंधश्रद्धा वाढवण्याची क्षमता ही पोलीस पुरस्कृत एक प्रकारची होते. ते बंद झालं पाहिजे. आपण एक तत्वनिष्ठ आणि संविधानिक वैज्ञानिकता असणारा समाज निर्माण करायची ही जबाबदारी पोलिसांवर सुद्धा आहे. पोलिसांचा रोल खूप महत्त्वाचा आहे असं मला वाटते. त्यामुळे तो बदल त्वरित पोलीस महासंचालक सदानंद दाते साहेबांनी सगळ्यांना सांगितला पाहिजे आणि पोलिसांना आत्ताच ॲक्टिव्ह केलं पाहिजे. अशोक खरातवरती काय कारवाई व्हावी अशी तुमची मागणी आहे? की आपण हे सगळं प्रकरण पाहतोय, SITचा तपास सुरू आहे, अजूनपर्यंत या सगळ्या प्रकरणाच्या अनुषंगानं फक्त अशोक खरातवरती कारवाई झालेली आहे, त्याला पाठीशी घालणारे किंवा त्याला मग त्यांच्यावरती अजून कारवाई दिसत नाही. अनेक राजकीय मंडळी सुद्धा त्याच्याकडे जाऊन आलेली आहे. अशोक खरातवरती काय कारवाई व्हावी असं तुम्हाला वाटतं? अशोक खरातचं जे प्रकरण आहे ते मल्टी स्टेट स्वरूपाचं, म्हणजे आपल्याच राज्याचं मर्यादित नाही तर इतर राज्यांमध्ये सुद्धा त्याचे धागेदोरे आहेत. एवढंच नाही तर तो जो मध वगैरे आणत होता किंवा जे लैंगिक उत्साहवर्धक काहीतरी टॉनिकसारखं आणत होता, त्याचे बरेचसे एलिमेंट किंवा औषधोपचाराचे प्रकार हे त्यांनी परदेशातून आणलेले होते. त्यामुळे त्याचे आंतरराष्ट्रीयसुद्धा धागेदोरे आहेत. हे मनी लॉन्ड्रिंगचं प्रकरण आहे असं दिसते. पैशाची हेराफेरी मोठ्या प्रमाणात झालेली आहे. राजकीय हितसंबंध याच्यामध्ये आहेत. त्यामुळे अशोक खरातच्या संदर्भात जशी जशी चौकशी पुढे जाईल तसे कोणते कलम, कोणते कायदे अट्रॅक्ट होतात त्याच्यानुसार त्याला शिक्षा काय व्हावी हे ठरू शकते. परंतु कठोर शिक्षा अशोक खरातला झाली पाहिजे. दुसरी गोष्ट, जे 39 आमदार साधारणतः आहेत, काही मंत्री आहेत, काही आमदार आहेत, त्यांनी ती करंगळी आपण त्याला म्हणतो अनामिका, ती कापून घेतलेली आहे तिथे जाऊन.
आता अशा 39 आमदारांचे राजीनामे राज्यपालांनी घेतले पाहिजे आणि मुख्यमंत्र्यांनी सुद्धा त्याच्यावर कारवाई केली पाहिजे. स्वतः त्याच्यामध्ये ते असतील तर त्यांनी स्वतःवर सुद्धा कारवाई केली पाहिजे. कारण की आपल्याला अंधश्रद्धा नकोच आहे समाजामध्ये. वैज्ञानिक दृष्टिकोनच असला पाहिजे. असं तार्किक दृष्टिकोनातून काम करणारे राजकीय नेते असले तरच अशोक खरातसारख्या बुवाबाजांना आळा बसेल. नाहीतर एक अशोक खरात आणि त्याला अटक आणि त्याला शिक्षा एवढंच हे प्रकरण नाही. ही चेन आहे पूर्ण मोठी आणि त्यामुळे आपल्याला या प्रवृत्तींविरुद्धची लढाई सुरू ठेवावी लागेल. ही याची सुनावणी जी आहे ती कधी होणार आहे? कोल्हापूर उच्च न्यायालयामध्ये अंधश्रद्धा निर्मूलन समितीने जी केस दाखल केलेली आहे त्याच्यावरची पुढील सुनावणी 20 तारखेला होणार. आपण पाहतोय की जी कोल्हापूर खंडपीठामध्ये याचिका दाखल करण्यात आलेली आहे त्या याचिकेवरती 20 तारखेला सुनावणी होईल अशी प्रतिक्रिया हाशिम सरांनी दिल्याचं आपल्याला पाहायला मिळते. कॅमेरा पर्सन कृष्ण सोनी, प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.